टीम. कॅप्टनला विनंती आहे अतिरिक्त खेळाडू डगआउट मधून आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. पहिला बॉल पडायचा 12th मॅन कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावा. लक्ष असू द्या. ब्रेझा गाडी कोणी पार केलेली आहे ती जरा बाजूला करा. (0915) सतीश शेळके सर आपली गाडी थोडी बाजूला पार्क करा. रहदारीला व्यत्यय निर्माण झालेला आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आपली 4 व्हीलर थोडी बाईक ज्या जाणार आहेत त्यासाठी व्यत्यय निर्माण झालाय. थोडी बाजूला ती पार्क करा. सामना सुरू होतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर ब्लास्ट. देवीदास सेनकर लाल्याच्या बॅट मधून पहिला तडाखा सिक्सर. पहिल्या बॉलवर जबरदस्त आक्रमण होत आहे. पहिल्या बॉलवर कॉन्फिडन्स स्टार्ट. प्रवीण भोईर अर्थातच पांड्याच्या विरोधात जबरदस्त कामगिरी सध्या होतीये. देवीदासच्या बॅट मधून पहिला मॅक्सिमम पहिला षटकार आगाज होतोय. शुभारंभ होतोय. दाफलकावरती खातं खुलं होत आहे टीम जयगावदेव शास्त्रीनगर क्रिकेट संघाचं. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ होणार आहे. लक्ष सुद्धा विनिंग टीम कॅप्टन उपस्थिती गरजेची आहे. सागर 11 पार्थले, JB 11 जय बजरंग खाटेकर, पॉवर 11 मालेड, जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनाबे आणि ऑन गोईंग मॅच मधील विनर अशा 5 चिठ्ठ्यांचा समावेश त्या ड्रॉ मध्ये असेल. यावलेला समोर लॉफ्टी डिट मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर फार दूर वरून आले होते. कॅच ड्रॉप एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. आता थ्रो थोडा लेट आलाय. पंचांकडे अपील झालं पण बॅट्समन सेफ. मयूर सुरक्षित. मयूर सेफ. एकच धाव मिळताना दिसेल या सिंगल धाबेसहित. सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या दाफलकावर. सात धावा सध्या स्कोरबोर्डवर. 7 ऑन बोर्ड. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. बरोबर 10 वाजून 58 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. लक्ष असू द्या. आदर्श 11 धानिवली तो संघ आज आयांश 11 धानिवली या नावानं खेळतोय. नेहमीच या टीमची चर्चा मुरबाड टेनिस क्रिकेट जगताच्या वर्तुळात असते पण समोर चॅलेंज तितकंच तगडे आहे. या देवा या माऊली बसा मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. लेंथ बॉल टप्पा पडल्याबरोबर राईज होतो. निघालाय त्या डेस्टी रक्षकाच्या हातात. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर सिंगल धार आणि त्यानंतर हा डॉट बॉल. सो धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत. स्कोरबोर्डवर टोटल आपल्याला पाहायला मिळेल ती 7. 7 ऑन बोर्ड. यावेळेला फाईन ग्लान्स फाईन लेगच्या बाजूने काढलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. मयूरच्या बॅट मधून हा मनमोहक फटका, मादक फटका, चौकार. एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झालेली आपण बघत आहोत. टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर 11 ऑन बोर्ड. सध्या एकंदरीत दाफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 11 धावा. यावेळेला शॉर्ट स्कोर लेगला थोडे फंबल झाले. फिल्डर एक सिंगल धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धाबे सहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत. एकूण अंकित झाली ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावरती. धावसंख्या 12. स्टील 1 टू गो. पहिल्या षटकात जबरदस्त स्टार्ट मिळालाय. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे आलाय. विकेट कीपर थोडे बीट झाले. शॉट थर्ड मॅनला बॅकअप.
शेवटचा चेंडू डॉट, शेवटचा चेंडू निर्धाव आणि याचबरोबर डॉट बॉल बरोबर पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावा संख्या 12 विदाऊट इन विकेट लॉस, ज्यामध्ये योगदान मयूरचं 3 चेंडूत 5 धावेचं, योगदान देविदासचं 3 चेंडूत 7 धावेचं. SR स्पोर्ट्स वडवली कॅप्टन मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्कात या. त्याचबरोबर पॉवर 11 माल्ले टीम कॅप्टन आपणही संपर्कात या लगेचच. पहिल्या षटकांती 12 धावा षटक सुरू होते. दुसरं मंगेश भोईर आता बॉलिंग मार्कवर. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. आयन्स 11 आदर्श स्पोर्ट्स दानिवली. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. मंगेश भोईर आता सध्या आलाय बॉलिंग मार्कवर. पहिल्या षटकात 12 धावा बनलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर जबरदस्त सुरुवात, मिळतायत 4 धावा आणि या चौकारासोबत सध्या एकूण धावा संख्या दाफलकर अंकी झाले दिसोला. या रिप्ले आपण पाहूयात. शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, हुक केला, बॉल पाठवला डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकारासोबत एकूण 16 धावा दाफलकावर. चला कॅप्टन्स रेडी राहा, यानंतर ड्रॉ होतोय. शेवटचा पुकार असेल. यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक निघालाय, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शफल होत आहेत, सफल फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड 4, सलगचा दुसरा चौकार. या चौकारासोबत सध्या धावा संख्या दाफलकावर आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड, 20 धावा सध्या स्कोरबोर्डवर. मयूर आता चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार मंगेश बोरच्या विरोधात त्यानं स्कोर केलेले आहेत. चंद्रकांत दुधाल यांच्या वतीने सलगचा तिसरा चौकार झाला तर मयूरसाठी 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. एकूण धावसंख्या 20, 20 ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार मंगेश. यावेळेला फुल टॉस बॉल लावत असं टायमिंग नव्हतं. डीप मध्ये फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल कंप्लीट. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सो सिंगल धावे सहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपल्याला एकूण अंकित जाताना पाहायला मिळते 21-21. 3 चौकार 3 षटकार. कॅश प्राइज कंटिन्यू असेल, लक्ष सुद्धा. धावसंख्या 21-21 ऑन बोर्ड. चला प्रत्येक बॉलवरती एकत्रित येणं गरजेचं नाहीये. आयन्स 11 आदर्श स्पोर्ट्स दानिवली. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. अक्षय पवार मॅनेजमेंट कमिटीची संपर्कात या लगेचच. अक्षय पवार. बॅक टू बॅक 2 चौकार, एक सिंगल धाव. धावा संख्या सध्या 21-21. नवीन बॅटर अक्षय दाखल झाला. यापूर्वी फलंदाज पायचीत बाद झालेत. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात. मयूरला मात्र मैदान सोडावं लागलेलं आहे. आणखीन एक डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवलाय तो गोलंदाज मंगेश भोईरनं.
चांगलं कमबॅक होतोय बॅक टू बॅक 2 चौकारानंतर. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, शूटर बॉल, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडला, निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येताना दिसत आहेत. विकेट देखील आलेली आहे. 2 चौकार 1 सिंगल, 9 धावा. जबरदस्त कामगिरी होती ती मंगेश भोईरची. 2 षटकात आपण बघत आहोत सध्या कंट्रोल या दाफलकावरती. आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स दानिवलीचा सध्या धावसंख्या स्थिर, धावा स्थगित आपण बघत आहोत. 2 षटकांची झाले सांगतात. 2 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. एकंदरीत 20 धावा दाफलकावरती. षटक सुरू होते. तिसरं बॉलिंग मार्कवर आता दाखल होत आहेत सागर राणे सिरीज. सागर राणे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी गाय करा. आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स जाणवली या संघ आज मैदानावरती. सध्या आपलं नशीब आजमावतोय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर ड्रॉ होतोय. वी ऑल आर रेडी फॉर ड्रॉ. विनिंग टीम कॅप्टन आपली उपस्थिती गरजेची आहे. पुन्हा पुन्हा आम्ही अनाउन्समेंट करतोय कारण त्यानंतर टॉस देखील तिथेच कव्हर होणार आहे. तिसरं षटक, बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर सागर. हो, या वेळेला आक्रमण केलाय हल्ला. देवीदास सनकर लाल्याच्या बॅट मधून आणखीन एक कडक हिट, कडक स्ट्रोक, कडक सिक्सर. 6 धावा. षटकारात मात्र सागर राणेचं भव्य स्वागत होतं. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चांगलं टायमिंग. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 26. धावसंख्या सध्या 26. 11 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचं टार्गेट किती धावेचं सेट होईल. बघा, वाहन चालकांना एक विनंती आहे, रस्त्यावरती गाड्या आपण पार्क करू नका. पार्किंगसाठी भरपूर जागा अवेलेबल आहे, भरपूर जागा उपलब्ध आहे. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलेला बॉल, टॉपेज घेत निघाल्या मागे. शॉर्ट फान लेगला मिसफील्ड. एक सिंगल कंप्लीट. पाठमोऱ्या परिस्थितीत आता फिल्डर आले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय आणि तोपर्यंत या 2 धावा मात्र सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. सो 2 धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 28 धावा. 28 ला 1 धक्का बसलाय. देवीदास 5 चेंडूत 15 धावेचं योगदान देत आहेत. ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 300च्या बॅटिंग सॅक्रेटनं धावा येताना दिसत आहेत. 2 मिनिटं पंच सामना थांबवा. गोलंदाज तयार सागर. या वेळेला समोर चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला फिल्डर आले. थोडे फंबल. बॉल उचलण्यासाठी पुरेसा वेळ घेतलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगला तालमेल साधत आता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावे सहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड. 30 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या मैदानावरती धावा बनतायत. फक्त तुमच्याकडे ते पोटेन्शियल हवं, ते टेम्परामेंट हवं. आणि सध्या त्या टेम्परामेंटनं बॅटिंग होती ती देवीदास सनकर, अर्थातच लाल्याची. आता शरीरावरती आदळल्या बॉल हलकासा अपील, पण पंचाने हाईट फॅक्टर विचारात घेतला. ही सिरीज डॉट बॉल. सडन शाउट होता. एसटी रक्षक अपील करत होते, स्वतः गोलंदाज अपील करत होते, पण पंचांचा मात्र स्पष्ट नकार. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर 30 धावा. स्टील 2 टू गो. तिसऱ्या षटकाची अजूनही बॉल बाकी आहेत 2. पहिल्या बॉलवर सिक्सर, बॅक टू बॅक 2 डबल, तदनंतर डॉट बॉल होते. छोटेखानी कमबॅक. आता बॉल हवेत. काव फेसला फिल्डर उपस्थित. जज करतायत मंगेश भोईर आणि चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. मैदान सोडावं लागते देवीदास सनकरला. सेट बॅटर आता 17 धाब्याचं योगदान देत माघारी परतोय. दुसरा आदर आता बसलाय जय गावदेव शास्त्रीनगर क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सेट बॅटर देवीदास आता बाद झालेत. नवीन बॅटर राहुल दाखल झालेला आहे. सागरनं मोठा अडथळा आता दूर केलेला आहे. एकूण धावा संख्या दाखल करू त्यांची झाले ते 30. स्टील 1 टू गो.
यावेळेला समोर लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर, पण त्याच्या आवाक्याबाहेर टप्पा घेत बॉल उचलला, तसा थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कोसळला. वन मॉर सोर दी रोप. राहुलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. तिसऱ्या षटकाची सांगता. टीमची धावसंख्या 11.33 धाब्याच्या धावगतीने आपण बघत आहोत. ती 34 34 धावा. पहिल्या डावाचा आता अंतिम अखेरचे षटक बाकी आहे. चला बॉलर नियुक्त करा, गोलंदाज निवडा लगेचच. मल्हारी भोईर आता गोलंदाजीसाठी तयार झालेले आहेत. मल्हारी भोईरला आता अंतिम षटकात इन्व्हाइट केलेले आहे. समोर चॅलेंज तगडे अक्षय तरे आणि त्याची सोबत देतोय राहुल गोंधले. सिरीज याचं चौकारानं नुकताच वैयक्तिक खातं खुलं झालंय. सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या 34 34 धावा. अक्षयकडे स्ट्राइक आहे, ज्याचा स्ट्रगल यापूर्वी आपण पाहिलाय. 3 चेंडूत एकही धाव विथ द बॅट त्याला आतापर्यंत स्कोर करता आले नाही. सलगचे 3 डॉट बॉल त्याच्या विरोधात टाकण्यात यशस्वी ठरला तो गोलंदाज मंगेश. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स जाणवली थोडी घाई करा, प्ले फास्ट. यावेळेला हेलिकॉप्टर अक्षय तरेच्या बॅटमधून जबरदस्त फटका, पाण्याजोगा फटका. MS धोनी स्टाईल खोदून काढलाय बॉल, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रॉकेट हिट, सिक्सर. षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली आहे 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावर. चला मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. धावसंख्या 40. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, आता चांगली फ्लॅट दिले, डॉट बॉल. षटकारानंतर डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 40 धावा. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट पंचांनी पाहिला. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आणि अखेर आता लेग बायचा कन्फर्मेशन सिग्नल. एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 41 41 धावा. महेंद्र शेळके यांच्या वतीनं अक्षयसाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे, जे ऑनलाईन सध्या आमच्या सोबत जॉईंट आहेत. यावेळेला कव्हर्स मध्ये लॉफ्टेड हिट, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून निघालाय बॉल, आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट राहुलच्या बॅट मधून. हा राजेशाही फटका, रुबाबदार फटका, षटकार. राहुल एका भन्नाट फॉर्म मध्ये सध्या आपण बघत आहोत, ज्याच्या बॅट मधून क्लासिकल स्टाईलला इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना हा षटकार आलाय. 6 धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 47 47 धावा स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला ड्राइव्ह केला बॉल, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर थोडे दूर आहेत. आउटफील्ड अत्यंत वेगवान, एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिलाय आणि आता दुसरी धाव देखील मिळताना दिसेल. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता तो देखील यशस्वी होतोय. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावे सहित सध्या सांघिक धावफलकाचं अर्धशतक कंप्लीट होतंय. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना संघ जय गावदेव शास्त्री नगर. स्टील 1 टू गो. 50 धावा धावफलकावर पाहायचं अक्षय तरेचा फिनिशिंग टच आता कसा असेल. सुरुवात तर आक्रमक केली होती देवीदास अनकरनं, पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता, पण आता पहिल्या डावाच्या शेवटच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑनला चाललाय बॉल, गॅप मोठा आहे, धावांचा तोटा पाहायला मिळत नाहीये. चांगला ऑन ड्राईव्ह आता दाखवलाय. जस्ट स्ट्रेस लाईक अ बुलेट. बंदुकीतून जितक्या सुसाट्यानं गोळी निघावी तितक्या सुसाट्यानं निघालाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव या 4 धावेसोबत संपलाय. जोडल्या गेल्या धावा धावफलकावरती 54 54 आणि विजयासाठी आता आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स जाणवलेला सेकंड इनिंग मध्ये 55 55 धावेचं टार्गेट. चला प्रेझेंटेशन बॉक्स यानंतर खाली करा.
विनिंग टीम कॅप्टन जॉईंट वॉट ड्रॉ होतोय. 5 टीमच्या दरम्यान आपण ड्रॉ करतोय. पवार 11 मालेड प्रतिनिधी, जेबी 11 जय बजरंग खाटेकर प्रतिनिधी, जय गावदे स्पोर्ट्स जोंगडाबे प्रतिनिधी, सागर 11 पारताले प्रतिनिधी. चला जॉईंट व्हा. एमडी ला विनंती आहे ड्रॉची प्रक्रिया आपण कंप्लीट करा. 5 चिठ्ठ्यांचा समावेश ड्रॉ मध्ये. चालू सामन्यातील विजेता टीम असा एक चिठ्ठीचा समावेश, एक नोंद आहे या ड्रॉ मध्ये, ती लक्षात घ्या. चला पहिल्या 2 चिठ्ठ्यांच्या दरम्यान सामना असेल. एमडी सगळ्या चिठ्ठ्या खालीच राहू द्या, फक्त फर्स्ट ऑफ ऑल 2 चिठ्ठ्या ओपन करा, ज्यामध्ये असेल तो एक एक्स्ट्रा सामना. एक्स्ट्रा सामना आपण पाहूयात कोणाच्यात आहे. जेबी 11 खाटेकर आणि त्यांच्या विरोधात विजय संघ, हा एक्स्ट्रा सामना, पण तो सामना आपण यानंतर कव्हर करतोय. नेक्स्ट 2 ड्रॉ ओपन करा, नेक्स्ट 2 चिठ्ठ्या जो यानंतर सामना असेल. पवार 11 मालेड आणि त्यांच्या विरोधात पार्थल ए सिटी. सो यजमान संघाला बाय मिळालेली आहे. ड्रॉ कंप्लीट होतोय. चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. पॉवर 11 मालेड आणि टीम सागर 11 पारताले. लगेचच टॉस होतोय, यानंतर होणारा सामना. चला कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. पॉवर 11 मालेड आतिश, सागर 11 पारताले. एमडी ला विनंती आहे आपण ड्रॉची प्रक्रिया कंप्लीट करा. 3 षटकांचे सामने असतील, ही सूचना आपण लक्षात घ्या. यानंतर लगेचच आपण करत आहोत टॉस. कॅप्टन उपस्थित व्हा. पॉवर 11 मालेड कॅप्टन पोहोचा. 3 षटकांचा सामना आहे. बघा ड्रॉ आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जेबी 11 जय बजरंग खाटेकर विरुद्ध विजय संघ, त्यानंतर पॉवर 11 मालेड विरुद्ध सागर 11 पारताले हा सामना, आणि खाटेकर विरुद्ध विजय टीम मधील विनर जय गावदे स्पोर्ट डोंगरनाबेच्या विरोधात खेळताना दिसेल. ही सूचना लक्षात घ्या. पुन्हा एकदा ते आम्ही क्लेरिफाय करतोय. पारतालेनं टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय. चला एमडी बॉल दे. आदर्श 11 धनेलला टार्गेट सेस करावं लागेल 55. 55 धावेचं दुसरा डाव. ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून प्रथमजी चव्हाण यांचा आवाज. थँक्यू. तर ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळते, जिथे 56 धावा झाल्यात. 55 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 55 धावा चेज होतील की 55 धावा डिफेंड होतील, हे पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन होतोय. गडी गमावलाय पहिला. इथे चेजिंग करत असताना धावलेली टीमने पहिल्या चेंडूवरती. तर भूषणजी दुधाई साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाजांसाठी. विकेट साठी 500 रुपये जमा आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर
सागर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत सिद्धेशी शेळके यांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस आपण पाहतोय रनअप मध्ये थोडस व्यत्यय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पंचांनी मृत्यू चेंडू डेड बॉल असं मात्र घोषित केलं. मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील शेवटची आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप करायचं, खूप जास्त अवधी घेतला जातोय. जे गावदेव क्रिकेट संघ शास्त्री नगर या संघाच्या माध्यमातून गौरव आपण पाहतोय पहिला चेंडू त्यावरती विकेट घेतली, मात्र त्यानंतर 2 वेळा रनअप मध्ये व्यत्यय आलाय. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य जो मात्र या स्ट्रोक वरती पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पल्लीकडे. मिथिल धावा 4 आणि येतोय हा चौकार. सागरच्या बॅट मधून आलेला हा चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल अकाउंट जो मात्र ओपन होतोय 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 चेंडू 51 धाव्यांची गरज. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवला जातोय. चांगला चेंडू होता. यॉर्कलेनचा हा चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान एक चिकी सिंगल कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा. ऑनगोईंग मॅच पहिल्या फेरीतील 5वी मॅच पाहायला मिळते. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकांचे असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. अयांश 11 धानिवली त्यांच्या विपक्ष जय गावदेव क्रिकेट संघ शास्त्रीनगर असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. भन्नाट वेग या चेंडूवरती होता. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत विचार केलं 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो. 1 डॉट बॉल 1 सिंगल 1 चौकार आणि 1 विकेट अशी मात्र आलेली पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट आता 15 पाहायला मिळतोय. अर्थातच प्रत्येक 2 चेंडूंवरती 5 धावा येणं गरजेचं आहे. तिसऱ्यांदा होत असताना पाहायला मिळतो रनअप मध्ये व्यत्यय या ओव्हर मध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय फलंदाज आपण पाहतोय मंगेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावरती. 11 रन विथ द लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतो. मंगेश आणि सागरी जोडी खेळपट्टीवरती चांगली फटकेबाजी दोघांच्या माध्यमातून होती. यावेळेस देखील बॉटमॅनचा चांगला वापर आणि बॉलला पाठवले पुन्हा एकदा सीमारेषा पल्लीकडे. बाहुबली ऑफ टीम धानिवली मंगेशच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. समीकरण येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धाव्यांची गरज. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण येऊन टेपला येणारे 18 चेंडू विजयासाठी 38 धाव्यांची गरज आहे.
वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. शास्त्रीनगर टीम खूप जास्त अवधी घेतला जातोय तुमच्या माध्यमातून. बी फास्ट, बी फ्युरियस. देवीदास आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये. इथे आपण पाहतोय मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत, तोपर्यंत 2 धावा अशा मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 19 धावा 17 चेंडूंमध्ये 36 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती सागर चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय. 3 चेंडूंमध्ये एकंदरीत 7 धावा अशा मात्र पाहायला मिळाल्यात. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती होतीये. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मंगेशने चांगली फटकेबाजी केली होती. 2 मोठे स्ट्रोक मंगेशच्या माध्यमातून आले होते, मात्र त्याला स्ट्रायकिंग एंड वरती असणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल तोपर्यंत त्याचा जो मोमेंटम आहे तो संघ कॅरी फॉरवर्ड करेल. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्याने रेग्युलर इंटरव्हल वरती मोठे स्ट्रोक्स येतील. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सागर देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्लॉक करायचा प्रयत्न होता आणि आपल्याला पाहायला मिळेल बॉल निघून चाललाय फाईन लेग मधून सीमारेषा पल्लीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. अगदी आपण पाहू शकतो पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला होता. अशा परिस्थितीमध्ये ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला, ज्यावरती 4 धावांची मोहर जी मात्र पाहायला मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. 15 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेप आउट करण्यात आलं, डान्सिंग डाऊन द विकेट आणि त्यानंतर बॉल सीमा पार. षटकार पाहायला मिळाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली 29 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून देखील. मंगेश आणि सागर ही जोडी खेळपट्टीवरती तहलका मजवत असताना पाहायला मिळते. 14 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. आता मात्र सामना खुला झालेला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला धानिवली संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. फुलरचा चेंडू होता, बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पार्टनरशिपचा विचार केला तर 10 चेंडूंमध्ये एकंदरीत 30 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला मंगेशच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, सागरच्या बॅटमधून 1 षटकार 2 चौकार पाहायला मिळालेत. टीमची टोटल 30 आपल्याला पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलंय. स्ट्रोक तर चांगला होता, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. इथे आपण पाहू शकतो नो आणि त्यावरती एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. नो प्लस 2 धावा टीमची टोटल 33 या आकड्यावरती आहे. विजयासाठी 13 चेंडू 22 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो मंगेश स्ट्रायकिंग एंड वरती होते. फ्रीडचा चेंडू आहे, फ्रीडच्या चेंडूवरती फ्री हिटिंग होती. एका पाहणं महत्वाचं आहे. निलेश राणे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल दानिवली टीम साठी. 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. टीमची टोटल 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट केली जाते. सिंगल धाव अशा रीतीने ओव्हर नंबर 2 कंप्लीट होते. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे अशी मात्र 35 या आकड्यावरती समीकरण येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. नवीन गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्क वरती यायचंय.
जास्त टाइम घेऊ नका ओव्हर चेंज साठी या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. निलेश राणे यांच्या माध्यमातून 3 चेंडू मध्ये 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल बॅटिंग टीम साठी. अर्थातच जाणीवली संघासाठी सुवर्ण संधी निलेश राणे यांच्या माध्यमातून. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. बी फास्ट विनंती असेल. यानंतरचे सर्व सामने 3 षटकांचे होतील या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती काशीनाथ अशी मात्र पाहायला मिळतात. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे मध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत. कॅच झाली आहे ड्रॉप. मंगेशची कॅच सुटताना पाहायला मिळतीये. सातत्याने मी उल्लेख करतो कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ. एशिया कप तिथे मात्र इंडिया वर्सेस पाकिस्तान ची मॅच सुरू होती. तिलक वर्माची कॅच सुटली. त्याने एशिया कप जिंकून दिलं होतं. इतिहास घडला होता. ब्रेन लारा त्याचं मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅच सुटली. 400 धावा बनवल्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याची कॅच सुटली होती. त्यांनी इंडिव्हिज्युअल 500 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. त्यामुळे कॅचेस सुटल्यावरती इतिहास घडताना पाहायला मिळतं. इथे चांगला चेंडू डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. हा समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते काशीनाथ यांच्या माध्यमातून. सिद्धू शेळके यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. गोलंदाजसाठी ही सुवर्ण संधी असेल. आता डॉट बॉलची समाप्ती. येणारे 9 चेंडू 19 धावांची गरज. चांगली बॅटिंग आपल्याला मंगेश आणि सागरच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. मात्र मागच्या 4 चेंडूंवरती थोडस खडतर प्रवास पाहायला मिळतोय. आठ चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. या चेंडूवरती जर सागरने षटकार मारला तर मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल रॉकीबाई यांच्या माध्यमातून. छत्तीस जवळ पाहायला मिळतील एकाकडेच्या मोबाईलला मध्ये. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. खूप जास्त अवधी घेतला जातोय. अलाउड अपील केली जाते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 7 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. विनंती असेल शास्त्रीनगर टीम थोडंसं सहकार्य करायचं. थोडंसं फास्ट खेळायचं. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना आता 7 चेंडूंमध्ये 19 ची गरज आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट झाली. सिंगल धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहू शकतो फलंदाज जो मात्र होत असताना पाहायला मिळेल बाद. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. निलेश राणे यांच्या माध्यमातून मल्हारी याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
तर याच दरम्यान अभिमानजी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. चला शास्त्रीनगर टीम, खूप जास्त अवधी तुम्ही घेतायत, वेळ वाचवणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच 3 षटकांची असेल. सहा चेंडूंमध्ये 18 धावांची गरज, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती मयूर आपल्याला पाहायला मिळतील. चला लवकर मॅच सुरू ठेवायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. शास्त्रीनगर टीम मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तुम्ही खूप जास्त अवधी घेतायत. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज, हे समीकरण आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. चला लवकर मॅच सुरू करायची आहे. सहा चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असताना आता काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय ते देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर आले होते, कॅच झाली, ड्रॉप कंप्लीट, सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटलला पुढे जाते. आता समीकरण येऊन टेपलाय 5 चेंडू विजयासाठी, 16 धावेची गरज. मंगेश स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला मल्हारी आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती मंगेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मल्हारी पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती मयूर आहेत. एकाच नावराशीचे तिन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होते की काय हे पाहणं महत्वाचं होतं. मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. 40 धावा 5 चेंडूंमध्ये, 15 धावांची गरज. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, कंप्लीट होती. सिंगल धाव आणि सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मूव्स ऑन 41. 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. आता थोडस प्रेशर बिल्डअप होत असताना पाहायला मिळेल ठाणेवली संघावरती. असं वाटलं होतं चेसिंग करत असताना पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा होत्या आणि त्यानंतर 20 चेंडूंमध्ये 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज होती. तिथून मात्र सामना पूर्ण प्रकारे फिरलेला पाहायला मिळतो. 4 चेंडूंमध्ये आता 14 धावांची गरज आहे. प्रेशर सिच्युएशन मध्ये आता मल्हारी पाहायला मिळतोय. मात्र मल्हारीकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. अनेक वेळेला जर विचार केला तर अशा सिच्युएशन मध्ये त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सध्याच्या स्थितीला 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. इथे पाहतोय आपण मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप होतोय, कंप्लीट होते. सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 42. समीकरण 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13 कुठल्या संघाची वाजवेल ते देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. प्रत्येक चेंडू नंतर थोडस समीकरण चेंज होत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज, हे समीकरण पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू नंतर चर्चा केली जाते. मात्र कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 3 चेंडूंमध्ये 13 धावा अशा मात्र बनवाव्याच लागतील. रनअप मध्ये व्यत्यय येतोय. प्रेशर पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला गोलंदाजावरती आहे. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. मंगेश आणि मल्हारी ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू होता आणि इथे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार आणि आता समीकरण येऊन टेपलंय
येणारे 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज हे समीकरण पाहायला मिळतोय. पवार 11 मालेड आणि सागर 11 पारतळे दोन्ही टीम्स रेडी राहायचे. जशी मॅच फिनिश होईल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारा 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धाव्यांची गरज. एका चेंडू मध्ये कंपल्सरी 3 धाव्यांची गरज आहे. आता प्रेशर जो मात्र गोलंदाजावरती देखील असेल, प्रेशर फलंदाजावरती देखील असेल. बाहुबली ऑफ दानिवली मंगेशच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळाला. मागच्या चेंडूवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती, विश्वास दाखवला आणि विश्वासाला साजेशी कामगिरी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. चला स्पीडअप करायचे, जास्त वेळ घेऊ नका. मॅचचं मोमेंटम जो मात्र घालवायचं नाहीये. येणारा 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. कुठला संघ मॅच जिंकेल, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. जास्त वेळ घेऊ नका, मॅच आपण लगेच सुरू ठेवणार आहोत. येणारा 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धाव्यांची गरज. मंगेश संघाचा तारणहार बनेल की मयूर इथे कमबॅक करेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 3 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज असताना चौकार आणि षटकाराला आता समीकरण. एका चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार होतो मयूर. स्ट्रायकिंग एंड वरती मंगेश पाहायला मिळतील. ज्या मंगेशने 3 षटकार मारलेत, इथे चौकार जरी आला तरी देखील सामना फिनिश होऊ शकतो आणि सामना जिंकू शकतो धानिवली संघ. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. कंप्लीट 2 धावा होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा कंप्लीट होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जे मात्र केलं जात आहे. पंचांचा डिसिजन अजूनही आला नाहीये. येस, फलंदाज बाद होतोय. फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल आणि स्कोर तर लेवल होता, मात्र स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे धानिवली संघ इथे मॅच हरत असताना पाहायला मिळतोय आणि जे गावदेव क्रिकेट संघ येस रिप्ले देखील चेक केलं. क्लिअरली आउट आपल्याला पाहायला मिळेल. बॅट ग्राउंडेड आपल्याला पाहायला मिळते, अशी मात्र बाहेर होती आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने इथे विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय जे गावदेव क्रिकेट संघ शास्त्रीनगर. नेक्स्ट मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत. सागर 11 पारतळे आणि पवार 11 मालेड. लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. दोन्ही टीम्स लाईनअप करायचे, सेकंड करायचे आणि त्यानंतरच मैदानाचा ताबा सोडायचा. पवार 11 मालेड टीम येस दानिवली आणि शास्त्रीनगर लाईनअप करायचं, सेकंड करायचं आणि त्यानंतर मैत्री भावना जपत असताना मैदानाचा ताबा सोडायचा. पवार 11 मालेड टीम लवकरात लवकर आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ऑनगोईंग मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिथे एका बाजूला सागर 11 पारतळे असेल, दुसऱ्या बाजूला पवार 11 मालेड. हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल डोंगर नव्याचं सन्माननीय दीपीरजी बिराडे सरांच्या माध्यमातून पुढील मॅचचं सत्र जे मात्र आपल्याला ऐकायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय. टफ अँड हार्ड लक INC 11 आदर्श स्पोर्ट्स जाणवली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन.